काय नाव तुमचं? मी युवराज अंगद जाधव, म्हणजे कोंडगावचा उपसरपंच. कशासाठी आली काय होतं का आज उपोषण होतं तुमचं काय? आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता की गेली 7 महिने आमचा कोंडगावचा वित्त आयोगाचा चार्ज जो आहे ते जुने ग्रामसेवक उमेश सरवदे सर यांनी नवीन आमचे ग्राम विकास अधिकारी रामगरड सर यांना दिलेला नव्हता. त्यासंबंधी आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य यांनी मासिक मिटिंगमध्ये लेखाजोखा विचारला असता त्यांनी मला वित्त आयोगाचा काही विषय माहित नाही, मला अपूर्ण पदभार दिलेला आहे, त्यामुळे त्याविषयी मला जास्त काही माहित नसल्यामुळे चर्चा करू नका असं म्हणून सांगायचे. मग त्याविषयी आम्ही जुने ग्रामसेवक साहेब यांना पण कॉल केलो आणि विचारलो बाबा तुम्ही पदभार का देत नाही, तर देऊ म्हणण्यामध्ये जवळजवळ 6-7 महिने झाले की काय चार्ज दिला नाही. त्यानंतर मग आम्ही मासिक मिटिंगमध्ये विषय घेतल्यानंतर आमचे जे काही नवीन ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना पदभाराविषयी वरिष्ठ कार्यालय आपल्या BDO साहेबांना पत्रव्यवहार करायला सांगितला. मग पत्रव्यवहार केल्यानंतर तरी पण 3 वेळा पत्रव्यवहार केला. एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये एक पत्रव्यवहार केला, त्याच्यानंतर एकदा त्यांनी मार्च महिन्यामध्ये एकदा पत्रव्यवहार केला आणि एकदा मे महिन्यामध्ये पत्रव्यवहार केला. मग त्यांनी 3 वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी पदभार दिला नाही. वित्त आयोगाचा जो पदभार आहे आणि काही अभिलेख होता ते अभिलेखाचा काही कारभार होता ते त्यांनी दिला नव्हता. मग त्यासंबंधी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आम्हाला सदस्यांना कळवलं की मी लेखी कळवलेलं आहे, त्यांनी दिलेले पत्र आहेत. त्या पत्राप्रमाणे त्यांनी 3 वेळा पंचायत समितीला कळवलं होतं की मला पदभार अपूर्ण दिलेला आहे म्हणून. पण तरी देखील याविषयी आम्ही अध्यक्षांना पण विचारला असता, अध्यक्षांनी पण आम्हाला समर्पक उत्तर दिलेलं नाही. त्याचबरोबर कोण आहेत? आमचे सरपंच सुनील शेटे, त्यांचा काय विषय होता? मग त्यांना पण आम्ही वित्त आयोगाच्या संबंधी विचारला असता, त्यांनी पण आम्हाला काय असं म्हणजे व्यवस्थित उत्तर दिलेलं नाही की बाबा मला त्यातलं काय माहित नाही म्हणले. आणि जर आम्ही म्हणलं मग हे काय एखादा विषय चालू आहे तर ते आम्ही पदरून करायला असं सांगायचे आम्हाला. मग आम्ही म्हणलं की बाबा काय वित्त आयोगाचा जो 73 लाख रुपयाचा आता निधी आम्ही काल त्यांनी काय केलं, आम्ही जवळ उपोषणाचा इशारा दिला. आता बघा गेली 7 महिने झालं वित्त आयोगाचा विषयावर चर्चाच नाही ग्रामपंचायतला. हे येणारे आपल्या लोकसंख्येप्रमाणे येणारा ग्रामपंचायत आयोगाचा पैसा आहे 15 वित्त आयोग. कशावर खर्च केला पाहिजे? त्याच्यामध्ये 60% बंदित आणि अबंदित असा स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यावर आपण खर्च करू शकतो. तसं झालंय का काय? त्याच्यामध्ये काही कामं झालेले आहेत पण बरेचसे काही कामं करायचे प्रलंबित आहेत. त्याविषयी विकास कामासंदर्भात सदस्यांनी वेळोवेळी विचारला असताना त्यावरती असं समर्पक काही उत्तर मिळालेलं नाही. उपोषण करायला कोणाच्या विरोधात करायला पाहिजे? हे उपोषण प्रशासनाचा हा जो दप्तर दिरंगाईपणा आहे त्यामुळे आता मध्ये पाणी टंचाईचा पिरियड होता. गेलेले जे 7 महिने हा असा पिरियड होता की आम्हाला पण आणि पूर्ण गावाला बहुतेक ह्या प्रशासकीय यंत्रणेनं व्यतीत झाल्यासारखं झालं होतं, कारण आम्ही त्या विषयावरती काय बोलू शकत नव्हतो आणि त्या विषयावरती काय खर्चच करू शकत नव्हतो. कारण मग आता काय झालं? आता आम्ही विस्तार अधिकारी बांगे साहेबांना बोलल्यानंतर त्यांनी कालच त्या विषयावरती कारवाई, ज्यावेळेस जुने जे ग्रामसेवक आहेत त्यांना कारवाईचं ज्यावेळेस त्यांनी पत्र काढलं त्यावेळेस त्यांनी काल येऊन वित्त आयोगाचा चार्ज वगैरे दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी त्याचं काय आहे ते कॅशबुक वगैरे लेखाजोखा आम्ही पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आणखी काही विषय आहेत की बाबा जे आमच्या मासिक मिटिंगमध्ये विषय ठरतात त्या पद्धतीनं पुढे कार्यवाही किंवा अंमलबजावणी होत नाही व त्याच्यावर तात्काळ अंमलबजावणी करत नसल्यामुळे आम्ही त्या विषयावर पण बोललो. त्यावेळेस त्यांनी म्हणले की आता आम्ही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि सरपंच या सगळ्यांची एकदा बैठक लावू आणि बैठक लावून तुम्हाला एकदा योग्य व्यवस्थित मार्गदर्शन करू म्हणले. जर तडजोड बैठकीनंतर बी नाही झाली तर पुन्हा काय करणार? शेवटी आता बघा जनतेनं निवडून दिलेला आहे, शेवटी जनतेकडे पण काय ग्रामसभेमध्ये काही विषय घेता येतात, त्याचबरोबर सदस्यांना पण काही विशेष अधिकार दिलेले आहेत. शेवटी सदस्यांनी सगळ्यांनी मिळून काय ती विचार करू. आणि निर्णय काय घेणार तुम्ही? काय भूमिका असणार? आमची भूमिका माझी वैयक्तिक अशीच भूमिका आहे की ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी, उपसरपंच, सदस्य, सचिव आणि अध्यक्ष यांनी सगळ्यांनी विचारात राहून एकमेकाला विचारात घेऊन काम करावं. त्याचबरोबर सगळ्यांना असं संगनमतानं घेऊन सगळ्यांनी गोष्टी कराव्या. नाही केलं तर काय करणार? पण नाही केलं तर आता ते घडतच आहे त्या पद्धतीनं, म्हणून तर एवढी वेळ आलेली आहे. काय करणार पुढे मग तुम्ही? काय जे आम्हाला प्रशासकीय कायद्यातलं नॉलेज आहे त्या पद्धतीनं करू की ग्रामपंचायत बॉडी आणि अध्यक्ष यांचा जो काय ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये विषय ठरतो त्या पद्धतीनं ग्राउंडवरती कामकाज त्या पद्धतीनं होत नाही आहे. म्हणजे ग्रामपंचायत सदस्याचा आणि सरपंचाचा विचार एकीकडे आणि त्याच्या मागूनच एक प्रति ग्रामपंचायत दुसरी झाल्यासारखं झालंय आणि बाहेरल्या लोकांचा हस्तक्षेप वाढलेला आहे. त्यामुळे सदस्य आणि अध्यक्ष आणि कोणाचे बाहेर कोण आहे? जसं की आता माझ्या जवळचे काही माणसं असतात, त्याचबरोबर सरपंचा जवळचे काही माणसं असतात, सदस्य जवळचे काही माणसं असतात, ज्यांनी की त्यांना निवडून दिलेलं असते, पॅनल प्रमुख म्हणून पुढाकार घेतलेला असते. त्यांना वाटतं सगळ्या माझ्या मनासारख्या गोष्टी व्हाव्या, असेल काय गोष्टी असतात. मग काय सांगितलं की सगळ्या सदस्यांच्या आणि ग्रामपंचायत बॉडीच्या विचारानं कामकाज व्हावं. ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये जे काय ठरतं त्या पद्धतीनं कामकाज व्हावं एवढंच आमची अपेक्षा आहे आणि सगळ्यांना सांगून कामकाज व्हावं. माघार घेतलं आजचं उपोषण त्यांनी वित्त आयोगाचा माघार घेतलं. काल त्यांनी सरवदे साहेबांनी चार्ज दिलेला आहे आणि चार्ज दिल्यानंतर त्यांनी त्यांचा पूर्ण लेखाजोखा पण आम्हाला दाखवलेला आहे. आणि खरं तर ह्यात नुकसान घडलेलंच आहे. आता जवळपास 7 महिने झालं वित्त आयोगाचा चार्ज नसल्यामुळं दुष्काळ परिस्थिती होती. त्याच्यामध्ये जलसमृद्ध गावचा जो आराखडा आहे, आता जवळजवळ आराखड्या जर बघायला झालं तर तुम्हाला मी कामं सांगतो. हा आमचा आराखडा आहे.
हा सन 2023-24 आराखडा आहे. ह्याच्यामध्ये बंधित निधी 60% निधी, त्यापैकी 30% निधी आपल्याला स्वच्छतेवर खर्च करायचा असतो. त्यामध्ये स्वच्छ आणि हरित गावामध्ये शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधणे, त्याला 1,80,000 आराखडा आम्ही तयार केला होता. त्याबरोबर गटर बांधकाम करणे, ह्याला 5 लाखाचा आराखडा तयार केला होता. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या खरेदी करणे, यासाठी आम्ही 1.5 लाखाचा आराखडा तयार केला होता. घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी ट्रायसायकल व इतर बॅटरी वर चालणारे वाहन खरेदी करणे, यासाठी आम्ही जवळजवळ 5 लाखाचा आराखडा तयार केला होता. त्याचबरोबर आता पुढचा आराखडा आहे जलसमृद्ध गाव. म्हणजे आता विषय जो होता हा आला मेन मुद्द्यावरती. तर मागडला गेलेला पिरियड जवळजवळ सप्टेंबर महिन्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला होता. आणि त्यासंबंधी तालुका स्तरापासून ते पूर्ण कलेक्टर ऑफिस पासून ते आमदार खासदारापर्यंत पाणी पुरवठ्यासंबंधी वेळोवेळी बैठका आणि पाठपुरावा चालू होता. तसाच बैठक आमच्या ग्रामपंचायतला मीटिंगमध्ये व्हायच्या. त्या मीटिंगमध्ये खर्चासंबंधी जर विषय बोलायचा तर तुम्हाला सांगतो, आता जलसमृद्ध गावामध्ये 60% बंधित निधी पैकी 30% निधी हा आपल्याला पाण्यावरती खर्चायचा असतो. तर त्यामध्ये जलसमृद्ध गावामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपची दुरुस्ती करणे, यासाठी 3 लाख रुपयाचा आराखडा आहे. गावामध्ये बोरवेल घेण्यासाठीचा आपला 3.5 लाख रुपयाचा आराखडा आहे. पिण्याचे पाणी पुरवठा यंत्रणेचे संकलन आणि देखभाल दुरुस्ती करणे, यासाठी 6,63,720 रुपयाचा आराखडा आहे. आणि त्याच्यानंतर पाणी पुरवठा दुरुस्ती करणे, यासाठी 1.5 लाख रुपयाचा, असा एकूण बंधित निधीपैकी 30% हा पाणी पुरवठ्यावर जो खर्च करायचा असतो. त्यासाठी आपल्याला जलसमृद्ध गावामध्ये बघा 14,63,720 रुपयाचा असा एकूण आराखडा आहे. त्याचबरोबर अबंधित पैकी 30% आराखडा आहे. त्यामध्ये रस्ता बांधकाम करण्याचा 3 लाख रुपये आहे. बसतांबा शेर तयार करण्याचा 96,226 रुपये आहे. प्युअर ब्लॉक बसवण्याचा 3 लाख रुपये आहे. सौर ऊर्जाचे ते लॅम्प बसवण्याचं 2 लाख रुपये आहे. असं ही एकूण 8,96,226 रुपयाचा हा असा एकूण आराखडा आहे. तर ह्याच्यावरती मासिक मीटिंग मध्ये जर आम्ही म्हणायचं की हे काम कधी करायचे आपल्याला, हे आपले कामं झाले नाहीत कधी? ह्याच्यामधले आता बघा की मी सांगितल्यापैकी तुम्हाला सांगतो, टाक्या फक्त बसवलेल्या आहेत. त्या टाक्याला बोर पाडून नाही, बोर पाडायची कामं तशीच होते. शेड केले नाही, त्यांचा वगैरे काही विषय ते आराखड्यात मंजूर व्हायच्या अगोदर झालेला आहे. ह्याच्यात ते होणार नाही का? ह्याच्यात आता त्यांनी ते केलं, मग हे तर विषय चाललाय की मासिक मीटिंग मध्ये विषय होत नाही, त्याचं बजेट येत नाही तोपर्यंत ती कामं केली जातात. अशा पद्धतीचे काय कामं आहेत की जे आम्ही पदरून केलं असं त्यांचं म्हणणं येते. आणि ह्याचा ग्रामपंचायतच्या बॉडीशी आणि केलेल्या कामाशी संगनमत येत नाही, परंतु ती विषय आराखड्यात आहेत. विषय असा आहे. आणि ह्यामुळे ग्रामपंचायत बॉडी म्हणते की नेमकं मग हे विधायक आपण करायला चालू आहे की ह्यानी पदरून करायला चालू आहे. आणि ह्याच्यातच सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर त्यांनी सगळ्यांना विचारात घ्यावं व सगळी कामं करावे आणि योग्य वेळी आपले जे विधायकातले जे कार्यक्रम आहे ते योग्य वेळी खर्च करावे. आता जवळजवळ 73 लाख रुपये विधायकाचे शिल्लक आहे आणि गेली 7 महिने विधायकाचा चार्ज नसल्यामुळे हे खर्चायचे राहिलेले आहेत. हा आमचा मुद्दा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आमचं काही म्हणणं नाही.